नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज झालेली एमपीएससीची जी पूर्व परीक्षा होती, यामधल्या GS1 म्हणजे सामान्य अध्ययन या पेपरमधल्या भूगोल आणि पर्यावरण या विषयांच्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, भूगोलचे जर काही प्रश्न आपण प्रश्नांचं जर विश्लेषण केलं किंवा प्रश्नपत्रिका जर पाहिली, तर आपल्याला आयोगानं कशा पद्धतीचा पेपर काढलाय, थोडासा टफ पेपर होता. मात्र प्रश्नांचं स्वरूप कसं होतं आणि आपल्याला अभ्यासाची पातळी कुठपर्यंत न्यायला पाहिजे, हे आपल्याला लक्षात येतं. तर चला, जास्त वेळ न घालता या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न, कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते? बघा, आता प्रश्न जर बघितला तर आपल्याला असं वाटेल की आयोग एवढ्या खालच्या म्हणजे एवढ्या मायक्रो लेवलला सुद्धा जाऊ शकतं. अशा पद्धतीचा अभ्यास आपण करावा का काय? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे आपण सूर्यमाला असेल किंवा खगोलशास्त्र असेल, इथपर्यंत आपण सगळी बेसिक तयारी जी आहे ती करतो. मात्र कालमापन प्रक्रियेपर्यंत आयोग त्या ठिकाणी गेलेला आहे. तर चला बघूया याचं काय असेल उत्तर. कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते असा प्रश्न विचारलाय. लीप इयर, अधिक मास, क्षय मास आणि तिथी वृद्धी लोप असे 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता कालांतर संस्कार ही प्रक्रिया काय आहे? तर बघा, लीप इयर आपल्याला माहिती आहे. लीप इयर मध्ये काय होतं, सर्वसाधारण जे वर्ष असतं 365 दिवसांचं असतं आणि वरती 6 तास जे असतात ते एक्स्ट्रा असतात. मग असे 4 वर्षांची मिळून जे आहेत ते 366 दिवस होतात आणि 4 वर्षानंतर दर 4 वर्षानंतर लीप वर्ष येत असतं. याचा संबंध कालांतर संस्कार या प्रक्रियेशी आहे. दुसरं बघा, अधिक मास हिंदू पंचांग तिथीप्रमाणे ज्या पद्धतीनं आपण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा म्हणजे 1 वर्ष असं गृहीत धरतो. त्याच पद्धतीनं हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्याचं जे चंद्राची जे वर्ष लीप वर्ष चंद्राचं जे वर्ष आहे ते 355 इतक्या दिवसांचं असतं आणि त्याचा संबंध जो आहे तो त्या ठिकाणी जोडला जातो. म्हणजे 354 आणि 365 याच्यातला जो काही फरक आहे 11 दिवसांचा तो फरक येतो आणि असे 3 वर्ष गेल्यानंतर दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. आता आपल्या ग्रामीण भागामध्ये याला धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणलं जातं. धोंड्याच्या महिन्यामध्ये काय मानपान केला जातो, कशा पद्धतीची प्रथा परंपरा असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर तो भाग सुद्धा या कालांतर प्रक्रियेचाच भाग आहे. त्याच्यानंतर क्षय मास आहे. क्षय मास मध्ये काय होतं, ज्या पद्धतीनं अधिक मास असतं त्यावेळेस तशाच पद्धतीनं सूर्य आणि चंद्र यांच्यामधलं जे काही रिव्होल्युशन असतं, यांच्यामधली जी काही ऍडजस्टमेंट असते, ती ऍडजस्टमेंट करत असताना काही दिवस कमी सुद्धा करावे लागतात. त्याला क्षय मास असं म्हणलं जातं आणि त्याचा सुद्धा संबंध कालांतर संस्कार या प्रक्रियेशी आहे. तिथी वृद्धी आणि लोप ही प्रक्रिया सुद्धा त्याच पद्धतीची आहे. मात्र हे दिवसाच्या बाबतीमध्ये असतं. म्हणजे एखाद्या दिवशी एकादशी असेल किंवा द्वादशी असेल, हे बऱ्याच वेळेला एकाच दिवशी सुद्धा येत असतं. जसं एकाच दिवशी येतं त्या पद्धतीनं कमी सुद्धा होतं. म्हणजे तिथं लोप सुद्धा केला जातो. तर याचा सुद्धा संबंध कालांतर संस्कार या प्रक्रियेशी आहे. म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते ऑप्शन ए, बी, सी आणि 4 हे जे दिलेले सगळे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, ए, बी, सी आणि डी हे याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा, लमाण आणि लभान तांडा या भागासाठी ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी किमान किती लोकसंख्या असावी असा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही GR आहेत त्या पद्धतीचे, म्हणजे थोडक्यात हा वस्ती भूगोलाशी संबंधित असणारा हा भाग आहे. तर त्याच्याशी किती लोकसंख्या असावी असा भाग त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा, त्याच्यानुसार योग्य उत्तर जे आहे ते 700 आहे. आता ह्या शासन निर्णयानुसार काय अपेक्षित केलेलं आहे की गावाच्या आजूबाजूला जे काही लमाण तांडे आहेत किंवा बंजारा वस्तीच्या भागामध्ये आहेत, ह्या वस्त्या ह्या जोड वस्त्या म्हणून त्या ठिकाणी किंवा ग्रुप ग्रामपंचायत त्या ठिकाणी केली जात असायची. म्हणजे त्या जवळच्या ग्रामपंचायतीचा तो भाग असायचा. मात्र याची जी काही लोकसंख्येची क्रायटेरिया होती ही 1000 इतकी लोकसंख्या असावी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी, अशी अट होती आणि ती रद्द करून ही 700 इतकी लोकसंख्या त्या ठिकाणी करण्यात आली. संत सेवालाल महाराज बंजारा वस्ती निर्मूलन अभियान या अभियानाअंतर्गत ही सगळी जी काही प्रोसेस आहे किंवा हे जे लोकसंख्येसाठी जे आवश्यक घटक आहे नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता हा आपला प्रॉपर या ठिकाणी जिओग्राफीचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. भारताचा प्राकृतिक भूगोल या घटकावरती आलेला.
बघा काय विचारलंय, अरवली हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे. तरुण आहे का रे? आपल्याला माहिती आहे, वाचून वाचून पाठ झालेला आहे. हा प्राचीन पर्वत आहे. त्याच्यामुळे जे कोणी एमपीएससीचा अभ्यास करतात त्यांना हे वाक्य पाठच असतं. त्याच्यामुळं याच्यामध्ये काय डाऊट घेण्यासारखं काहीच नाही. त्याच्यामुळं पहिलंच वाक्य त्या ठिकाणी आपल्याला चूक सांगता येतं. अरवली पर्वत हा संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त आणि तांबे यासारख्या खनिजांनी समृद्ध आहे. आता अरवली पर्वतरांगेचं जे स्थान आहे ते आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये आहे आणि राजस्थानमध्ये संगमरवर असेल, जस्त असेल आणि तांबे ही खनिज महत्वाची खनिज आहेत. त्याचबरोबर ग्रॅनाइट हे सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे वाक्य जे आहे ते आपल्याला बरोबर सांगता येतं. पुढचं काय म्हणते सी वाक्य, या पर्वतरांगांनी शतकानुशतके खाणकाम आणि बांधकाम या व्यवसायांना आधार दिलेला आहे. संगमरवर आहे, ग्रॅनाइट आहे, बांधकामासाठी वापरलं जातं. खाणकामासाठी जस्त आणि तांबे आहेत. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला वाक्य बरोबर सांगता येतं. चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यासारखे ऐतिहासिक किल्ले या पर्वतरांगेमध्ये आहेत. हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे याच्यानुसार जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 विधाने विधाने बी, सी आणि डी हे बरोबर आहे. हे आपल्याला याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. हवामानशास्त्र या घटकामधला महत्वाचा प्रश्न. बेसिक कन्सेप्ट वरती हा प्रश्न आलेला आहे. फारसा विचार करण्याची गरज नाही. वातावरणाची जी संरचना आहे, ती संरचना ज्याला पाठ आहे, माहिती आहे आणि एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्याला माहीतच असायला पाहिजे. त्याच्यावरती हा प्रश्न ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतो. जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा सगळ्यात खालचा जो थर आहे आपण त्याला काय म्हणतो, जमिनीपासून सगळ्यात लगतचा असणारा थर तपांबर म्हणतो. तपांबर. त्याच्यानंतर दुसरा थर जो असतो तो असतो स्थितांबर. मात्र तपांबर आणि स्थितांबर यांना वेगळी करणारी जी रेषा असते त्याला काय म्हणलं जातं, तपस्तब्धी असं म्हणलं जातं. तपस्तब्धी. ओके. बघा पहिल्यांदा तपांबर म्हणजे जी पहिल्यांदा असायला पाहिजे, पहिल्यांदा सी असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 3. इथे एकच दिलेला आहे त्याच्यामुळे बाकीचे ऑप्शन बघायची सुद्धा गरज नाही. एक जरी माहित असलं, पहिला थर जरी माहित असला तरी त्याच्यावरून डायरेक्ट आपल्याला उत्तर काढता येतं. म्हणजे पहिल्यांदा तपांबर येतं, नंतर तपस्तब्धी येतो, नंतर तिसऱ्या क्रमांकाला काय येतं, स्थितांबर येतो. स्थितांबराच्या नंतर काय येतं रे, स्थितांबराच्या नंतर आपल्याला काय सांगता येतं, डायरेक्ट स्थितस्तब्धी आहे. स्थितस्तब्धी त्या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यानंतर मध्यांबर, ज्या ठिकाणी ओझोनचा थर त्या ठिकाणी आढळतो, मध्यांबराचा थर. त्याच्यानंतर मध्यस्तब्धी येतो आणि सगळ्यात शेवटी थर्मोस्फिअर. सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी थर्मोस्फिअरचा भाग. या पद्धतीनं वातावरणाची संरचना या घटकावरती हा साधारण प्रश्न त्या ठिकाणी आलेला मी समजतो. ओके. चला पुढचा भाग बघूया. महाराष्ट्रातील खालील वन परिमंडळे आणि त्यांची महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राशी असणारी टक्केवारी यांच्या जोड्या लावा. म्हणजे ही महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2024 रिसेंटची जी काही चालू घडामोडी आहेत त्याच्याशी संबंधित आलेला हा भाग आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासतो, मग तो महाराष्ट्राचा असेल किंवा भारताचा असेल, त्याच्यामध्ये भूगोल या विषयाशी घटक संबंधित असणारा जो काही वनसंपत्तीचा भाग असेल, खनिज संपत्तीशी संबंधित भाग असेल किंवा कृषी या घटकाशी संबंधित असणारा भाग असेल, तो भाग आपल्या विषयाला अटॅच होऊन येत असतोय. त्याच्यामुळं हा प्रश्न जो आहे तो त्या धर्तीवरती आलेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. बघा जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त जे वनक्षेत्राशी असणाऱ्या टक्केवारीचं जे प्रमाण आहे ते गडचिरोलीचं जे आहे, म्हणजे 20.8%. म्हणजे ए ला 2, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी एकच ऑप्शन त्या ठिकाणी दिसतंय. बाकीचे बघायची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गरज भासत नाही. ओके. त्याच्यानंतर बी नागपूरमध्ये 12.5% आहे. त्याच्यानंतर धुळ्यामध्ये किती आहे, 10.4% आहे आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये 9.5% इतकं वनक्षेत्राशी टक्केवारी असणारं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे आणि शिसे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना, प्रायव्हेटायझेशनसाठी खाजगी क्षेत्रांना खुली करण्यात आली. आता या 1999च्या धोरणाप्रमाणे हे खाजगीकरण करण्यात आलं, खाजगी क्षेत्रांना देण्यात आलं. मात्र याच्यामध्ये सोने आणि गंधक हे जे काही दोन धातू खनिज आणि अधातू खनिज आहेत यांचा समावेश नाही. ओके. लोह खनिजासाठी आहे, तांब्यासाठी आहे, शिसेसाठी आहे. मात्र गंधक आणि सोने हे जे काही दोन खनिज आहेत या खनिजांना त्या ठिकाणी परमिशन देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे पहिलं वाक्य आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं सांगता येतं. बघा नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोण विभागामध्ये आहे? बरोबरच आहे. सर्वात जास्त नागपूर विभागामध्ये किती आहे टक्के? 60% खनिज संपत्तीचं केंद्रीकरण नागपूर विभागामध्ये झालेलं आहे आणि 20% खनिज संपत्तीचं केंद्रीकरण
हे कोकण विभागामध्ये झालेलं आहे. कोकणातले प्रामुख्यानं सिंधुदुर्ग असतील, रत्नागिरी, रायगड हे जे काही जिल्हे आहेत, हे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॉक्साईटच्या, लोह खनिजाच्या साठे जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. त्याच्यामुळं दुसरं वाक्य आपल्या बरोबर सांगता येतं. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाची स्थापना 1973 मध्ये केली. वाक्य बरोबर आहे. डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न आहे. 14 नोव्हेंबर 1973. 14 नोव्हेंबर 1973. त्याच्यामुळं बी आणि सी हे वाक्य बरोबर आहे. ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 2. विधाने बी आणि सी बरोबर आहेत. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. सूर्यमाला या घटकावरती हा प्रश्न आलेला आहे बघा. सूर्यमालेतील प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहेत. आता प्रजापती एकदम प्युअर मराठी शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आपल्याला युरेनस, नेपच्यून, प्लुटो हे सगळे शब्द माहिती आहेत. मात्र प्रॉपर मराठी शब्द या ठिकाणी आयोगाने दिलेला आहे. प्रजापती म्हणल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येणार नाही. इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी बघा युरेनस याच्यावरून तरी किमान आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामुळे मराठी, इंग्लिश दोन्ही वाचत चला, दोन्ही पद्धतीनं थोडंसं लक्षात ठेवत चला. युरेनसला किती 61 उपग्रह आहेत असं म्हणलंय. हे वाक्य त्या ठिकाणी चुकीचं आहे. 61 उपग्रह जे आहेत ते शनी या ग्रहाला आहेत. ओके. शनी या ग्रहाला 61 उपग्रह आहेत. बघा बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर ऍव्हरेज डिस्टन्स 58 मिलियन किलोमीटर आहे. बरोबर आहे. डायरेक्ट बरोबर आहे. सगळ्यात जवळचा ग्रह जो आहे तो बुध ग्रह आणि त्याचं अंतर जे आहे ते 58 मिलियन आहे. त्याच्यानंतर प्रजापती ग्रह सूर्यापासून सरासरी 4495 मिलियन किलोमीटर आहे. हे वाक्य सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे. हे प्रजापती म्हणजे युरेनस नाही तर तो नेपच्यून ग्रह आहे. ओके. नेपच्यून या ग्रहाचं सरासरी अंतर जे आहे सूर्यापासूनचं ते 4495 मिलियन किलोमीटर इतकं आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक काय आता योग्य विचारलंय इथे योग्य फक्त बी आहे. बी ऑप्शन मध्ये नाही. त्याच्यामुळं ए आणि सी बरोबर नाहीत. हे आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर सांगता येतं. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा आता इथं काय विचारलं अमेरिका देशातील सरोवर विभागातील जगातील सर्वात मोठी लोह खनिज खाण आहे. आता बघा इथं सरोवर विभाग विचारलाय. म्हणजे आयोग कोणत्या लेवलला जातं याचा हा प्रश्न आहे. आपण युपीएससीचा ज्यावेळेस सिलेबस बघतो किंवा त्याचा अभ्यास बाकी सगळ्या डिटेलमध्ये बघत असतो त्यावेळेस या धर्तीवरचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे युपीएससीच्या लेवलचे जे काही प्रश्न आहेत ते साधारणतः एमपीएससी सुद्धा त्या ठिकाणी राबवताना बघायला मिळतं. म्हणजे जगाचा भूगोल हा सिलेबस मध्ये पार्ट आहे. जगाचा आर्थिक भूगोल असेल हा भाग आहे. मात्र एवढ्या अमेरिका असेल, आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल इथपर्यंतच्या खोलामध्ये आयोग जाईल असं आपल्याला वाटत पण नाही. पण हा प्रश्न दिलेला आहे. अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करूया. सरोवर विभाग म्हणल्यानंतर बघा अमेरिकेमध्ये पंचमहासरोवर आहेत. ओके. पंचमहासरोवर आहेत आणि तो भाग जो आहे तो अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांच्या सीमेवरती आहे. जगातल्या एकूण पाणीसाठ्याच्या जवळपास 20% पाणीसाठा जो आहे त्या ठिकाणी आहे. तर तिथं सरोवराच्या त्या जवळ त्या भागामध्ये कोणती लोहखनिज खाण आहे असा प्रश्न विचारलाय. आता बर्मिंगहॅम हे जे शहर आहे हे अमेरिकेच्या साधारणपणे दक्षिण भागामध्ये आहे. दक्षिण भागामध्ये अलाबामा नावाचं एक राज्य आहे आणि त्या भागामध्ये बर्मिंगहॅम नावाची शहर आहे. मात्र इथं सुद्धा लोह खनिजाचे खाणी आहेत, पोलादाचे खाणी आहेत. मात्र त्या ठिकाणी सरोवराचा भाग नाही. त्याच्यामुळं बर्मिंगहॅम हे आपल्याला उत्तर सांगता येत नाही. नेवाडा हे सुद्धा भाग हा जो भाग आहे हा सुद्धा भाग त्या ठिकाणी अमेरिकेमध्येच आहे. मात्र अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये आहे. मात्र ही जी खाण आहे ही सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. ओके. आणि सरोवराच्या जवळ नाही किंवा त्या भागामध्ये नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी चुकीचं आहे. मेसाबी हा जो भाग आहे हा भाग त्या ठिकाणी सरोवराच्या त्या विभागामध्ये आपल्याला आढळून येतो. त्याच्यामुळे योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 मेसाबी हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. पर्याय चौथा जो आहे मॅग्नेटोगार्स हा जो भाग आहे हा रशियामध्ये आहे. त्याच्यामुळे याचा तर अर्थार्थी संबंध अजिबात येत नाही. ओके. मॅग्नेटोगार्क्स हा रशियामध्ये असणारा प्रदेश आहे. त्या ठिकाणी सुद्धा लोह खनिजाचे मोठ्या खाणी आहेत. मात्र तो रशियामध्ये समाविष्ट होतो. ओके. चला पुढचा भाग बघूया. बघा शहर दिलेले आहेत आणि त्यांची विशेष बाब या पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलावरती आलेला आहे. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर माहितीये सिटी ऑफ गेट्स 52 दरवाजांचं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं. गोंदिया तांदळाचं शहर म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी. पर्याय बघा ए ला 2 म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 किंवा 4 असणारे बी ला 3 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं.
वर्धा शहर जे आहे हे 1962 मध्ये स्वतंत्र जिल्हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि जालना हे उपग्रह अनुश्रवण केंद्र त्या ठिकाणी आहे. ओके, म्हणजे या पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. चला पुढचा प्रश्न बघा. गावातील शेतजमिनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या. म्हणजे गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्याला संयुक्तपणे होती. ही पद्धत काय होती? आता हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न आपल्याला कृषी या घटकांतर्गत आलेला आहे. मात्र आपल्याला माहिती आहे, की भूसुधारणा चळवळी नावाचा इतिहासामध्ये जो काही टॉपिक आहे, ब्रिटिशांचं भूसुधारणा चळवळीचा जो काही पार्ट आहे, त्याच्याशी संबंधित बराचसा हा पार्ट आहे. त्याच्यामुळं इतिहासात जर या घटकाचा अभ्यास झाला असेल तर इथं सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अटेम्प्ट करता येतं. जमीनदारी पद्धतीमध्ये काय असतो, गावामध्ये एक जमीनदार असतो आणि तो जमीनदार काय करतो, गावामध्ये असणारी जी काही संपूर्ण शेत जमीन आहे तो गावातल्या शेतकऱ्यांना कसायला देतो आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून कर जमा करून तो सरकार दरबारी भरत असायचा. त्याच्यामुळं जमीनदार पद्धती याचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही. महालवारीमध्ये काय आहे, महालवारीमध्ये संपूर्ण गाव जे आहे हे संपूर्ण गाव हे एकत्रितपणे त्या ठिकाणी गणलं जायचं आणि संपूर्ण गाव एकत्रितपणे जमीन कसल्यानंतर त्या गावचा जो काही प्रमुख व्यक्ती असायचा त्या प्रमुखानं सगळ्यांची जी काही सगळ्यांकडून एकत्रित असणारा जो काही कर असायचा तो कर सरकार दरबारी भरला जायचा म्हणजे ब्रिटिशांना दिला जायचा. त्याला महालवारी पद्धत म्हणली जायची. म्हणजे गावातील समुदायांचा हा संयुक्त मालकीचा हा भाग होता म्हणजे महालवारी आणि कर जमीन महसूल भरण्याची जी काही जबाबदारी असायची ती संयुक्तपणे होती म्हणजे सगळ्यांनी मिळून ती कर भरायचा. मात्र भरायचा कोण? गावचा प्रमुख व्यक्ती जो असायचा. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्याला याचं बरोबर उत्तर सांगता येतं महालवारी पद्धती. पटवारी म्हणजे काय? गावातल्या शेतजमिनीची जी काही कागदपत्र असतील किंवा त्यांच्या नोंदी असतील याची देखरेख करणारा जो काही शासकीय कर्मचारी असतो त्याला पटवारी असं म्हणलं जातं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्याला सांगता येत नाही, उत्तर बरोबर होतच नाही. रयतवारीमध्ये काय होतं की गावातली जी काही शेतजमीन असते ही प्रत्येक शेतकऱ्याच्या मालकीची असते आणि प्रत्येक शेतकरी जो आहे तो महसूल त्या ठिकाणी जमा करत असतो. त्याच्यामुळं मालकी जी असते ही वैयक्तिक असल्या कारणानं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा चुकीचं होतं. सामूहिक मालकी, संयुक्त मालकी महालवारी पद्धतीमध्ये असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्याला बरोबर उत्तर सांगता येतं. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. लोकसंख्या या घटकावरती प्रश्न आलेला आहे. जिल्हे आणि दशवार्षिक वाढ 2001 ते 2011 या दशवार्षिक वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के झालेली आहे याच्यावरती प्रश्न आहे. सर्वात जास्त वाढ झालेले जे काही पहिले 5 जिल्हे आहेत. लोकसंख्या या घटकाचा अभ्यास करताना महाराष्ट्रातल्या लोकसंख्येचा अभ्यास करताना हा भाग पाठच असायला पाहिजे. फॅक्च्युअल डेटा आहे. याच्यावरती प्रश्न अपेक्षितच असतो वारंवार. त्याच्यामुळे बघा सर्वात जास्त दशवार्षिक वाढ जी झाली ती ठाणे या जिल्ह्यामध्ये झाली. किती झाली? 35.94%. ओके. पर्याय क्रमांक बघा ए ला 4 एकच पर्याय आहे त्या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2. ओके. बाकी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर 27.33% इतकी वाढ झाली. पुणे या जिल्ह्यामध्ये किती झाली? 30.4% आणि नंदुरबारमध्ये 25.50%. म्हणजे हा जो क्रम आहे हा क्रम आपल्याला पाठात असायला पाहिजे. त्याच्यानंतर 5वा जो जिल्हा येतो तो नाशिक जिल्हा असतो. ओके. आता हे ज्या पद्धतीनं वाढ झालेले जिल्हे आहेत तसं घट झालेले सुद्धा जिल्हे आहेत ते सुद्धा माहित आपल्याला असले पाहिजेत. मुंबई शहर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असतील ही जे काही क्रमानं असणारे जिल्हे आहेत हे माहित असलं पाहिजे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. हवामान अभ्यासक आर एल सिंग यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली? आता ज्यावेळेस आपण भारताचे हवामान विभाग अभ्यासतो किंवा महाराष्ट्राचे हवामान विभाग अभ्यासतो आपल्याला 2-3 शास्त्रज्ञ माहितच आहेत. म्हणजे कोपेनचं हवामानचं वर्गीकरण येतं, त्रिवार्थाचं हवामान वर्गीकरण येतं. आता इथं आर एल सिंग आलेला आहे. 4 हवामानाचे जे काही अभ्यासक आहेत त्यांची जी काही विभागणी केलेली आहे त्यांनी जी काही हवामानाची विभागणी केली आहे ती माहीतच असायला पाहिजे. म्हणजे आपण फक्त कोपेन आणि त्रिवार्ता या दोन्हींवरच डिपेंड राहून चालत नाही. तर आर.एल. सिंगचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. हॉर्नफेटचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे 4 हवामान अभ्यासक आहेत, त्यांनी जी काही हवामानाची विभागणी केली आहे, ती याच्या पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही त्या पद्धतीनं तयारी राहिलं पाहिजे. ओके. तर किती हवामान प्रदेशाची विभागणी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे 10. पर्याय क्रमांक 4. 10 हवामान विभाग भारताचे त्यांनी केलेले आहेत. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा आता हा प्रश्न म्हणजे एवढ्या खाल एवढ्या डीप जाऊन आयोगाने विचारलेला आहे.
भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न 2023-24 वर्षात किती होते? आता याचा सोर्स काय जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हा आर्थिक पाहणी अहवालामधून आलेला आहे. भारताची आर्थिक पाहणी अहवाल, इकॉनॉमिक सर्व्हे या घटकामधल्या कृषी हा जो घटक आहे, त्या घटकामध्ये हे सगळा हा सगळा डेटा दिलेला आहे. आता आपण एवढ्या मायक्रो लेव्हलला जात नाही, मात्र आयोगाने तिथं प्रश्न विचारलाय. त्याच्यामुळं आपल्याला सोडवणं अनिवार्य आहे. उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 2882 आणि 3559 किलोग्राम हे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा स्थलांतरित शेतीची स्थानिक नावे आणि देश या ठिकाणी दिलेले आहेत. आता जगाच्या तुलनेमध्ये जगाच्या अनुषंगाने हा साधारणपणे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता याच्यामध्ये भारत सुद्धा आहे. ईशान्य भारतामध्ये काय म्हणतात स्थानिक शेतीला, जी स्थलांतरित शेती केली जाते माहित असायला पाहिजे. झूम शेती किंवा झुमिंग अशी शेती म्हणली जाते. ब्राझीलमध्ये रोका असं म्हणलं जातं. पर्याय क्रमांक बघा. त्याचबरोबर कांगो आणि मध्य आफ्रिका जे आहे तिथं मासोले असं तिथल्या स्थानिक स्थलांतरित शेतीला नाव आहे. आणि व्हिएतनाममध्ये रे असं म्हणलं जातं. पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर सांगता येतं. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. हिमालयाचे प्रादेशिक विभाग आणि त्यांचा पूर्व पश्चिम विस्तार. हिमालयाचे म्हणजे आपण प्रादेशिक भौगोलिक आधारावरचं वर्गीकरण असेल, राजकीय आधारावरचं वर्गीकरण असेल, हे ज्यावेळेस पाहतो त्याच्यातला हा कॉमन प्रश्न आलेला आहे. पीवायक्यू जर बघाल तर याच्यावरती सुद्धा आयोगानं कंबाईनच्या परीक्षेला असेल, राज्यसेवेच्या परीक्षेला असेल, प्रश्न विचारलेला आहे. ओके. चला सोडूया. पंजाब हिमालय आपल्याला माहिती आहे सिंधू ते सतलज नदीपर्यंत आहे. कुमाऊ हिमालय कुठे आहे रे? सतलज ते काली या दोन नद्यांदरम्यान पसरलेला कुमाऊ हिमालय आहे. नेपाळ हिमालय काली ते तिस्ता आणि आसाम हिमालय तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. पर्याय क्रमांक 1ला 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे ह्याच्यातलं एक जरी तुम्हाला माहित असलं, त्याच्यावरून पहिलं जरी माहित असलं तरी डायरेक्ट ऑप्शन येत होते. म्हणजे आयोगानं यावेळेस जे जर सगळे जोड्या जुळवाचे जर ऑप्शन्स बघितले तर साधारणपणे असं समान सिमिलर ठेवले नाहीत. म्हणजे की कसं की ए ला 4 आहे तर इथं सुद्धा त्या पद्धतीनं 4 ऑप्शनचे अजून 2 ऑप्शन असतील किंवा 1चा अजून एखादा ऑप्शन असेल, कन्फ्युजन व्हायला. त्यामुळं एक जरी माहित असलं पहिलं जरी डायरेक्ट तरी डायरेक्ट उत्तर त्या ठिकाणी आपल्याला काढता येतं. ओके. चला बघा आता हा जो भाग झाला हा सगळा भूगोल या विषयाचा झाला. याच्यानंतर आपण आता थोडस पर्यावरण या विषयावरचे जे काही प्रश्न आहेत त्यांची त्या ठिकाणी चर्चा करू. एक मी 2 सेकंदाचा थोडासा रेस्ट घेतो. चला बघा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत म्हणजे चुकीची आहेत. 1992 मध्ये मॉन्ट्रियल 1992 मॉन्ट्रियलची नाही तर 1992 कशाशी संबंधित आहे? रिओ डी जानेरो रिओ रिओ डी जानेरो वसुंधरा वसुंधरा परिषद त्या ठिकाणी भरली होती. मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली होती. वाक्य चुकीचं आहे आपल्याला डायरेक्ट सांगता येतं. 1987चा ब्रंटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे. बघा आता 1987चा हा जो अहवाल होता, हा अहवाल आवर अर्थ अशा नावानं प्रसिद्ध केला गेला होता. आणि तो जो अहवाल होता हा संयुक्त राष्ट्राच्या या परिषदेशी अजिबात संबंधित नव्हता. म्हणजे याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. ओके. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं सांगता येतं. तिसरं काय विचारलंय मानवनिर्मित हवामान बदलांच्या समस्यांचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. क्योटो प्रोटोकॉल कधी झाला? 1997 ला. ओके. 1997 ला क्योटो प्रोटोकॉल झाला आणि याचा मुख्य उद्देश काय होता? तर हवामानामध्ये जे काही बदल होत आहेत म्हणजे थोडक्यात काय हरितग्रह वायू जे आहेत त्या हरितग्रह वायूंचं प्रमाण कमी करणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. म्हणजेच काय हवामान बदलांच्या समस्यांचं निराकरण करणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला बरोबर सांगता येतं. ऑप्शन काय येतं? खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत असं विचारलंय. म्हणजे ए आणि बी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येतं. चला पुढचा प्रश्न बघा. काय विचारले? खालील प्रमुख हरितगृह वायूंचा त्यांच्या जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम लावा. म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाण ज्याचा आहे तो पहिल्यांदा असणार आणि त्याच्यानंतर क्रमानं कमी होत जाणारे वायू असणार आहे. हरितगृह वायू जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जे असतं ते कार्बन डायऑक्साईडचं असतं. ओके.
कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असतं, त्याच्यानंतर मिथेन असतो, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड असतो आणि सगळ्यात शेवटी फ्लोरिनेटेड वायू जे आहेत ते येतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपल्याला बरोबर उत्तर सांगता येतं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते जवळपास 74 ते 76% इतकं आहे. मिथेनचं प्रमाण 16% साधारणपणे आहे. नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते आपल्याला 10% त्या ठिकाणी सांगता येतं आणि बाकीचे फ्लोरिनेटेड वायू म्हणजे सीएफसी असेल, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन असेल, हे जे सगळे वायू आहेत जे की फ्रीज आणि एसी मधून बाहेर पडतात किंवा जिथं कुलिंगचं काम चालतं त्या ठिकाणाहून बाहेर पडणारे जे काही वायू ते सगळे फ्लोरिनेटेड वायू म्हणून ओळखले जातात. त्यांचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपल्याला याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येतं. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, परिसंस्था प्रतिपादन ए, परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे. म्हणजे इकोसिस्टीम हे एक नॅचरल रिसोर्स आहे म्हणते. बरोबरच आहे. नॅचरल रिसोर्स आहे म्हणजे निसर्गातून आपल्याला कितीतरी गोष्टी मिळतात. मग त्या फक्त मानवालाच मिळत नाही तर सगळ्या संपूर्ण पृथ्वीला वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंडंट असतात. त्याला आपण जनरली परिसंस्था असंच म्हणतो आणि ती नैसर्गिक संसाधन आहे. ओके, त्याच्यामुळे वाक्य बरोबर आहे. कारण काय विचारलंय? परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण म्हणजे भौतिक आणि अजैविक घटक आणि जैविक घटक एकाच चौकटीत एकत्रित राहतात. आता तसं जर बघायला गेलं तर परिसंस्थेची ही एका अर्थाने व्याख्या आहे. परिसंस्थेची व्याख्याच काय की पृथ्वीवरील जैविक आणि अजैविक घटक यांचं एकत्रीकरण म्हणजेच परिसंस्था किंवा यांच्या एकत्रित चालणाऱ्या सहकार्याला सहचर्याला परिसंस्था असं म्हणतो. त्याच्यामुळं विचारले काय खालीलपैकी कोणतं बरोबर आहे? हे दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. म्हणजे ए आणि आर अचूक असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1 याचं आपल्याला बरोबर सांगता येतं. जैविक घटक आहेत, वनस्पती असतील, प्राणी असतील, हे सगळे जैविक घटक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. अजैविक घटकामध्ये सूर्यप्रकाश, माती, पाणी हे सगळे अजैविक घटक. मात्र हे सगळे घटक हे एकमेकांवरती डिपेंड आहेत. म्हणजे प्राण्यांना, वनस्पतींना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, पाण्याची आवश्यकता असते, मृदेची आवश्यकता असते. हे एकमेकांशी संबंधित असणारे भाग आहेत. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपल्याला त्या ठिकाणी योग्य उत्तर सांगता येतं. पुढचा प्रश्न पाहूया. जीवसंहती बायोम त्याला म्हणलं जातं. जीवसंहती ही संकल्पना कोणी मांडली? बघा, मॅकनॉटन व वोल्फ असं दिलेलं आहे. आता मॅकनॉटन आणि वोल्फ यांनी इकोलॉजी इकोलॉजी किंवा परिस्थितिकी नावाची जी संकल्पना आहे त्या परिस्थितिकी या घटकावरती त्यांचं संशोधन आहे. मात्र बायोम या घटकावरचा त्यांचा संबंध अजिबात येत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी चुकीचं होतं. फ्रेडरिक क्लेमेंट्स फ्रेडरिक क्लेमेंट्स हे याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येतं. बायोम्स नावाची जी संकल्पना आहे ती यांनी एफ क्लेमेंट्स यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. बायोम्स म्हणजे काय? तर एकाच भागामध्ये एकाच हवामानाच्या प्रदेशामध्ये वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये जी काही एकसंधता आढळते किंवा जी काही सिमिलॅरिटी आढळते त्याला त्यांनी बायोम्स असं नाव दिलं होतं. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येतं. एजी टान्सले एजी टान्सले कशाचं आहे? इकोसिस्टीम. पहिलंच वाक्य इकोसिस्टीम ही संकल्पना कोणी मांडली? एजी टान्सले. आणि अर्नेस्ट हेकेल, एच हेकेल, इकोलॉजी इकोलॉजी परिस्थितिकी नावाची संकल्पना मांडली. ओके, पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती विधाने मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहेत? आता मॉन्ट्रियल करार माहीतच पाहिजे 1987 ला झालेला. ओके, काय विचारलंय? ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे. ओके, बर चला. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिस्थितिकी संतुलन जैवविविधता समृद्ध करण्यासाठी कार्य करणे. आता हा जो करार होता हा करारच मुळात कशासाठी होता? तर ओझोन थराचा जो काही झालेला ऱ्हास आहे त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी किंवा तो ऱ्हास कमी करण्यासाठी काही रिस्ट्रिक्शन्स आणले पाहिजेत त्याच्या संदर्भात हा करार होता. त्याच्यामुळं ए वाक्य हे बरोबर आहे. ए वाक्य आपल्याला बरोबर सांगता येतं. बी हा जो भाग आहे पर्यावरण संरक्षण, पृथ्वीचं संरक्षण, जैवविविधता समृद्ध करणे हा 1992च्या रिओ रिओ परिषदेचा, वसुंधरा परिषदेचा मुख्य उद्देश होता. ओके, त्याच्यामुळं बी चा काही संबंध येत नाही. सी काय म्हणते? ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास करणे हे सुद्धा वाक्य त्या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे ओझोन थराचा ऱ्हास होत असल्यामुळं ध्रुवावरती एक मोठा खड्डा पडलेला आहे किंवा तिथे एक मोठं होल निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की ध्रुवावरचा बर्फ वितळतोय. हे बरोबर आहे. हे सगळं लक्षात आल्यानंतर मॉन्ट्रियल करार त्या ठिकाणी
करण्यात आला. मात्र त्याचा अभ्यास करण्यासाठी या कराराचा उद्देश नव्हता, तर त्याच्यावरती उपाययोजना सुचवणं हा या कराराचा मुख्य उद्देश होता. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 फक्त ए हे याचं आपल्याला योग्य उत्तर सांगता येतं. ओके. चला पुढं. तर या पद्धतीनं पर्यावरण या घटकावरचे 5 प्रश्न आणि भूगोल या घटकावरचे 15 प्रश्न जे आहेत, ते आयोगानं त्या पद्धतीने विचारलेले होते. पर्यावरण या विषयाच्या प्रश्नांची जी लेव्हल आहे, ती अगदी योग्य होती. म्हणजे आयोगानं ज्या पद्धतीनं सिलेबस ठरवून दिलेला होता, त्याच्या चौकटीच्या बाहेर न जाता प्रॉपर त्या पद्धतीनं दिलं होतं. मात्र भूगोलातले जे काही प्रश्न होते, आपण सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचा भूगोल असेल किंवा भारताचा भूगोल असेल, याच्यावरती थोडंसं बऱ्यापैकी फोकस करतो. मात्र आयोगाचा ट्रेंड जो आहे तो महाराष्ट्राच्या भूगोलावरती हळू-हळू कमी येतोय आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला असं लक्षात येईल, की चालू घडामोडी आणि आर्थिक पाहणी अहवाल या विषयावरती त्या विषयाशी संबंधित असणारं जे काही वेटेज आहे, ते वेटेज आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळते. ओके. तर येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा आपण कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे, याचा एक आरसा दाखवण्याचं काम आयोगानं आजच्या या पेपरमधून केलेलं आहे. ओके. तर आजच्या या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नंतरच्या लेक्चरमध्ये. थांबूयात. धन्यवाद.